जय शिवराय. आदरणीय सभापती महोदया, मी त्रिभुवन सहकारी विश्वविद्यापीठ विधेयक 2025 या महत्त्वाच्या विधेयकावरती मला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुमचे आणि आदरणीय आमच्या पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. हे विधेयक सहकारी क्षेत्राच्या शिक्षणाच्या विकासासाठी सादर करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे सहकार तत्वावरती आधारित उच्च शिक्षण संस्था स्थापन करणे शक्य होईल. परंतु काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणं आवश्यक आहे. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये पुणे येथे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचं रूपांतर पूर्णपणे स्वतंत्र संस्थेमध्ये करण्यासाठी 11 कोटीची तरतूद केलेली होती आणि ही सुरुवात व्हॅमनिकॉमचे रूपांतर देशातील पहिल्या सहकारी विश्वविद्यापीठामध्ये करण्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल होतं असं मानलं जात होतं. परंतु आज हे विश्वविद्यालय गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी होत आहे. याचा आम्हाला आनंदच आहे. परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात जास्त सहकाराचं क्षेत्र आहे, ज्या महाराष्ट्राला सहकारामध्ये स्वर्गीय वैकुंठभाई मेहता, स्वर्गीय धनंजय गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय शंकरराव मोहिते साहेब, स्वर्गीय तात्यासाहेब कोरे, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय राजाराम बापू पाटील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अनेक सहकार नेत्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम केलं. या ठिकाणी सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना देखील माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जाळं फार मोठं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पुणे येथे हे जर विश्वविद्यापीठ झालं असतं तर आम्हाला नक्कीच त्याचा अत्यानंद झाला असता. ठीक आहे, पुणे इथं हे विश्वविद्यालय व्हावं म्हणून या देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय पवार साहेबांनी, त्याचप्रमाणे त्यावेळचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पत्र दिलेलं होतं. या विधेयकाचे काही सकारात्मक पैलू: सहकारी संस्थांचं योगदान देशाच्या ग्रामीण आर्थिक विकासामध्ये मोठे आहे. हे विद्यापीठ सहकारी व्यवस्थापन आणि धोरणांवर विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून सहकारी क्षेत्रामध्ये नवी संधी निर्माण करेल. सहकारी बँका, दूध संघ, उद्योग, कृषी सहकारी संस्था यांच्याशी संबंधित संशोधनासाठी एक विशेष मंच या माध्यमातून उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे ग्रामीण आणि निम शहरी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेण्याची संधी या विद्यापीठाच्या माध्यमातून मिळणार आहे. जरी सकारात्मक पैलू असले तरी त्यामध्ये काही त्रुटी आहे. विद्यापीठाच्या स्थापनेची काही स्पष्ट मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये दिलेली